श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि या शेवटच्या सोमवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे। तर हा दिवा आपण आपल्या मुलांसाठी का लावणार आहोत, तर हा दिवा आपण आपल्या मुलांचे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व संकट दूर करण्यासाठी लावणार आहोत। त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा जो आहे तर तो बुद्धीचं, ज्ञानाचं आणि त्यागाचं प्रतीक मानला जातो। दिवा लावल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो, दिवा लावल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही वाढत असते। त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो आणि दिव्याला इतकं महत्त्व असतं की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण दिवा लावतो तर त्यावेळेस पूर्ण घरामध्ये हा प्रकाश पडत असतो। तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण व्हावा, आपल्या मुलांच्या जीवनातील जी काही संकट आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दिव्याच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या जीवनातून दूर व्हाव्यात आणि जे काही दोष आहेत तर ते सर्व दोष त्यांच्यापर्यंत येऊ नयेत आणि ते सर्व दोष दूर व्हावेत। त्यासोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती व्हावी आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यशाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळावं, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण सुद्धा भरपूर प्रयत्न करत असतो। मग त्यासाठी सुद्धा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा। श्रावण हा पवित्र महिना आहे, श्रावणाला किती महत्त्व असतं आणि श्रावण सोमवाराला सुद्धा खूप महत्त्व असतं असं सर्वांना माहितीच आहे। श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय महिना मानला जातो, कारण श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवशंकरांचे पूजन करून त्यांना प्राप्त केले होते आणि भगवान शिवशंकरांचा आणि माता पार्वतीचा या महिन्यामध्येच मिलन झालं होतं। तर त्यामुळे भगवान शिवशंकर हे या महिन्यामध्ये जास्त खुश असतात आणि त्यामुळे त्यांना श्रावण महिना हा खूप प्रिय असतो आणि जे काही भक्त भगवान शिवशंकरांकडे मागतात तर ते सर्व आपल्या मुलांना ते प्रदान करतील, इतकं महत्त्व या श्रावण महिन्याला असतं। आपण सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये त्यांच्याकडे काही मागितलं तर ते आपल्याला पूर्ण वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देत असतात। त्यामुळे हा एक दिवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की लावा। या दिव्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाहीये, फक्त मनोभावे, मनामध्ये श्रद्धा ठेवून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अविश्वास न ठेवता हा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे। तुमच्या मनामध्ये जर थोडं सुद्धा किंतु परंतु आलं किंवा अविश्वास आला तर त्या उपायाचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। जेव्हा आपण कोणताही उपाय करत असतो तेव्हा मनामध्ये श्रद्धा, विश्वास ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासोबतच मनामध्ये नेहमी हा विचार केला पाहिजे की आता मी हा उपाय केलेला आहे आणि ह्या उपायाचं फळ मला आणि माझ्या मुलांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कधी ना कधी मिळणारच आहे। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे हे आपण बघूयात। तर आपल्याला 3 गव्हाच्या पिठाचे दिवे जे आहेत तर ते तयार करायचे आहेत। तुम्ही मातीच्या पणती घेतल्या तरीही चालेल, पण जर तुमच्याकडे मातीच्या पणती नसतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घ्या। आणि गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करत असताना त्यामध्ये मीठ अजिबात तुम्हाला टाकायचं नाहीये, फक्त हळद आपल्याला टाकायची आहे आणि हळदीने ते दिवे आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि त्या दिव्यांना आपल्याला व्यवस्थित आकारता राहावा यासाठी तुम्ही या दिव्यांना स्टीम देऊ शकता, म्हणजे त्यांना तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता आणि जर त्यांना स्टीम नाही दिली तरीही चालेल। आता काय करायचं आहे बघा, आपल्याला आता देवासमोर बसायचं आहे, म्हणजे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। तिथे बसल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करत असतो तर तो दिवा तुम्हाला प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे 3 दिवे आपण तयार केलेले आहेत तर या दिव्यांमध्ये आपल्याला वाती घालायची आहे। लांब वातींचा यूज आपल्याला या दिव्यांमध्ये करायचा आहे। एका दिव्यामध्ये आपल्याला फुलवातीचा यूज करायचा आहे, म्हणजे फुलवात ही आपल्याला एका दिव्यामध्ये लावायची आहे। तर उरलेल्या 2 दिव्यांमध्ये आपल्याला 2 लांब वाती टाकायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून एक वात आपल्याला बनवायची आहे, म्हणजे जोड वात आपल्याला या 2 दिव्यांमध्ये टाकायची आहे।
म्हणजे तुम्हाला एका दिव्यामध्ये 2 वातींची मिळून एक वात जोडवात घालायची आहे, दुसऱ्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोडवात घालायची आहे आणि तिसरा जो दिवा आहे त्यामध्ये आपल्याला एक फुलवात टाकायची आहे। आता याप्रमाणे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि हा दिवा, हे जे दिवे आहेत तर ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। प्रज्वलित करण्यासाठी तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप या दिव्यांमध्ये टाका। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही जे तुमच्या देवघरासाठी म्हणजे तुमच्या देवघरातल्या दिव्यासाठी जे तेल तुम्ही वापरता तर ते तेल सुद्धा टाकलं तरीही चालेल। आता प्रत्येक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यांमध्ये आपल्याला 3-3 अक्षता टाकायचे आहेत, म्हणजे 3-3 तांदळाचे जे दाणे आहेत तर ते आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला सरस्वती मातेचं स्मरण करायचं आहे, पहिली अक्षता टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपती आणि रिद्धी-सिद्धीचं स्मरण करायचं आहे आणि दुसरा तांदळाचा दाणा किंवा अक्षता टाकायचा आहे। तिसऱ्यामध्ये आपल्याला शंकर आणि म्हणजेच शिव पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि तिसरा तांदळाचा दाणा म्हणजेच अक्षता या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये देवतांचे स्मरण करून प्रत्येकी 3-3 अक्षता या टाकायच्या आहेत। त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला बोलून दाखवायची आहे। आता जर तुम्ही एका मुलासाठी करणार असाल तर तुम्हाला एका मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे। जर तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर तुम्ही त्याप्रमाणे मुलांची नावं घ्या आणि मुलांची जी काही इच्छा आहे तर ती बोलून दाखवा। कारण मला बऱ्याच कमेंट्स येत असतात, ताई आम्हाला 2 मुलं आहेत तर किती दिवे लावायचे, 3 मुलं आहेत तर किती दिवे लावायचे, तर यासाठी मी हे क्लिअर करत आहे। आता तुमच्या ज्या काही शंका आहेत तर त्या क्लिअर झाल्या असतील। तर तुम्हाला 3च दिवे लावायचे आहेत आणि तुमची जी 1-2 मुलं जी आहेत तर त्यांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत आणि त्यांची इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि या पद्धतीने हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला 3 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे आणि या दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर त्यामध्ये अक्षता टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यातला एक दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। त्यानंतर जो दुसरा दिवा आहे तर तो दिवा आपल्याला बेलपत्राचं जे झाड असतं तर बेलपत्राच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे आणि यातला तिसरा जो फुलवातीचा जो दिवा आहे तर तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता तुमच्या घराच्या जवळ जर बेलपत्राचं झाड नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये आपण जो पहिला दिवा लावलेला आहे म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो एक दिवा आपण लावलेला आहे तर दुसरा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। जर तुमच्या घराच्या जवळ बेलपत्राचं झाड नसेल तर मग तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा दुसरा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे। ज्या वेळेस आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश देत नसतील किंवा तिथे तुम्हाला दिवा लावायची परवानगी नसेल तर तुम्ही मंदिराच्या आवारामध्ये सुद्धा हा दिवा लावला तरीही चालेल किंवा मंदिराच्या ज्या पायऱ्या असतात जिथून सुरुवात होत असते तर त्या पायऱ्यांवरती सुद्धा हा दिवा लावला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे। आणि ज्या वेळेस तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाणार आहात दिवा लावण्यासाठी तर तेव्हा तुमच्यासोबत तुम्ही एक पाण्याचा तांब्या घेऊन जावा आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला आपल्या घरी परत घेऊन यायचं आहे। विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे, बेलाचं पान आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। मुलांसाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना भगवान शिवशंकरांना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे। अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली आणि अनुभवसिद्ध हा उपाय आहे। माता पार्वतींच्या अश्रूंपासून हे बेलाचं झाड तयार झालेलं आहे आणि ज्या वेळेला आपण बेलाच्या झाडाखाली दिवा लावतो तेव्हा माता पार्वती आईला त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा प्रदान करत असतात। आपण जे काही स्वतः करत असतो तर तुम्हाला माहिती आहे माता पार्वती ह्या साऱ्या जगाच्या आई आहेत। त्यांच्याकडे आपण कोणतीही इच्छा मागितली तर ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे तुम्ही हा जो दिवा आहे तर तो माता पार्वतींच्या म्हणजेच बेलपत्रीच्या झाडाखाली आवर्जून तुम्हाला लावायचा आहे। जर तुम्हाला तिथे लावणं शक्य नसेल तर तुम्हाला मी जो दुसरा ऑप्शन सांगितलेला आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावा किंवा तुम्ही
शिवशंकरांचं जे मंदिर असतं तर तिथे जर माता पार्वतींची मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल। तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। तर बघा, या उपायाने माता पार्वती, भगवान शिवशंकर, भगवान गणेश, रिद्धी सिद्धी, माता सरस्वती आपल्याला सर्व काही देऊन जातील, आपल्या मुलांना सर्व काही देऊन जातील, आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि हे पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल। तर अशा प्रकारे हा प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।